माझं असं का होतंय? माझं मन म्हणतंय तसं मी खरंच प्रेमात पडलोय का? राणीचंच असेल. केटी. येस केटी. ओके ओके. असं का झालं असेल? म्हणजे राणीचा फोन आहे असं वाटल्यावर मी खूप एक्सायटेड झालो. आणि नंतर जेव्हा कळलं की केटींचा कॉल आहे, मला थोडं वाईट वाटलं. मला का असं वाटतंय की सतत राणीशी बोलत असावं, राणी सतत माझ्यासोबत असावी, असं का फील होतंय मला? मी खरंच प्रेमात पडलोय का? नाही, इंद्रजित महाडिक इतका इझिली प्रेमात नाही पडू शकत. नो 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 नो, दिस इज नॉट लव्ह. हे प्रेम नाहीये इंद्रा, दिस इज नॉट लव्ह. तुम्हाला माहिती ना हो मी कशी आहे. तुम्हाला सगळ्यांना बाहेरून जरी मी फणसासारखी काटेरी वाटत असले तरी आतून तितकीच गोड आहे हो मी. माहितीये मला, पण तुम्ही तुमच्यातला गोडवा हरवून बसला होतात. मला माहितीये की तुम्ही रागाच्या भरात बरंच काही बोलता, पण तुमच्या मनात काही नसतं. मला कधी कधी काय वाटतं माहितीये, प्रत्येक माणसानं तुमच्यासारखं असलं पाहिजे, स्वच्छ निर्मळ, जे पोटात ते ओठात. पण राणी या घरात आल्यापासून तुम्ही फारच तिचा राग करायला लागलात. ही गोष्ट मात्र तुम्हाला बदलायला लागेल. मला खात्री आहे तुम्ही तुमच्यामध्ये चांगला बदल घडवून आणू शकता. बरं बास, आता पुरे झालं माझं कौतुक. आता ना मी राणीचं कौतुक करण्याचा प्रयत्न करणार आहे. तिला समजून घ्यायचं हे मी माझ्या मनाशी पक्क ठरवलं आता. उत्तम. तुम्ही एक पाऊल टाकलं तर ती 2 पावलं पुढे टाकेल. आणि एक दिवस असा येईल की राणीशिवाय तुमचं पान हलणार नाही. फक्त सोन म्हणून नाही, ती तुम्हाला माणूस म्हणूनही पटेल. कसं आहे मालती, जर का तुम्ही आणि राणी या घरामध्ये पुण्या गोविंदानं राहिलात ना, तरच या घराचं नंदनवन होऊ शकतं. बघा, विचार करा. आलोच जरा पाणी का. या घराचं नंदनवन व्हावं अशी माझी सुद्धा इच्छा आहेच. पण ते तेव्हाच होईल जेव्हा त्या राणीला मी या घरातून हकलून देईन, जेव्हा ती राणी या घरातून निघून जाईल कायमची. कोण आहे? राणी, तू इथे? हो, मी केव्हापासून वाट बघते तुमची. एवढा उशीर का झाला? आणि फोन पण नाही केलात तुम्ही. हो, ऍक्च्युली मी फोन करणार होतो, पण अहो, काय झालं? असं भूत बघितल्यासारखं का बघताय? अहो, मी आहे तुमची पिये राणी. हे सगळं काय होतंय? हा काय प्रकार आहे? मला सगळीकडे राणीच दिसते. हो इंद्रा साहेब, हाय.
आता तरी मान्य करा, मी सांगितलेली तिसरी फिलिंग पण आली आहे तुम्हाला. फायनली आता इंद्रजित महाडिक प्रेमात पडले आहेत. कळले ना काही मनोहर होऊन जाई होते असे का सांगना. दुनिया ही सारी भासे गुलाबी होते असे का सांगना. हे प्रेम आहे की नशा, धुंद झाल्या दिशा, जुळल्या वाटा रे मना, जुळल्या वाटा स्वप्नाच्या रे मना, जुळल्या वाटा रे मना, जुळल्या वाटा स्वप्नाच्या रे मना. हुरहुर थोडी वाढवते गोडी, तोल सावरावा रे कसा. तुझे इशारे कळले मला रे, बघ फितूर झाला आरसा. एक तू अनेक मी, बंध हा रेशमी. प्रेम आहे की नशा, धुंद झाल्या दिशा, जुळल्या वाटा रे मना, जुळल्या वाटा स्वप्नाच्या रे मना, जुळल्या वाटा रे मना, जुळल्या वाटा स्वप्नाच्या रे मना. पाणी सागरे पाद वगैरे सारी. वेड्या वयाचे मन पाखराचे, वाटे उडावे उंच तू. आभाळ माझे मिळावे तुला, घरटे नव्याने आवरू. खडे ही काय जादू, सोबती चालता तू, रंगीत झाली सावली. हातात हात घेऊ, तारा सुरात गाऊ, एक कहाणी आपली. हे प्रेम आहे की नशा, बेधुंद झाल्या दिशा. काय हिरो, आता तरी ऍक्सेप्ट कर, मी सांगितलेली तिसरी फिलिंग पण आली आहे तुम्हाला. फायनली इंद्रजित महाडिक आता प्रेमात पडलाय. हो, तू सांगितलेली तिसरी फिलिंग पण आली आहे मला. आय ऍडमिट, आय एम इन लव्ह. मी प्रेमात पडलोय. तू हवीशी मला, तू हवीशी, आज कळले तुला तू हवीशी.
काय ग तुझ्या डोळ्यात पाणी? आपलं ही घर, माझा भरला संसार बघून डोळे एकदमच भरून आलं बघा. इथनं बाहेर पडताना वाटलं नव्हतं मी ह्या घरात परत पाय टाकेन, हे घर बघीन, परत इथं येईन. असं नको बोलू श्रुती. अगं तू नसती तर माझं काय झालं असतं ह्याचा विचार कर की व्हायचं. आणि मग असं वाईट वागायला काय पण विचार करायचा नाही. आता हितनं पुढे ना आपलं सगळं चांगलं होईल असा विचार करायचा बघ. होय, आता नाही यायचं डोळ्यातनं पाणी. आपल्या जावई बापू सारखी चांगली माणसं आपल्या आजूबाजूला आहेत. आपलं आता सगळं चांगलंच होणार आहे. जावई बापूंमुळे माझा जीव मला परत मिळाला. आणि आपण काय केलं, आपण साधं त्यांचं तोंड बी गोड नाही केलं. एक काम कराल का? काय? आता मला जास्त वेळ उभं राहता येणार नाही किचन कट्ट्यापाशी. मला तुम्ही शेगडी खाली काढून देताय का? मी पाठदिशीने जावई बापूंसाठी काहीतरी गोडाचं बनवते. अगं सुरखी लगेच कशाला कामाला लागते हा? आणि नाहीतरी जावय बापू कुठे तिथं तुझ्या हातचं गोड गोड खायला. तुम्ही मला शेगडी खाली काढून देणार आहे का नाही तेवढंच सांगा, का मी उभं राहून करू? अगं अगं थांब बाई थांब, उगाच येडापान करू नको, दे तू काढून. आणि जावई बापू इथं माझ्या हातचं गोडदाड खायला लगेच नसलं तरी आपण डबा तर देऊच शकतो ना त्यांच्या घरी. तुम्ही असं करा, मला तेवढा साखरेचा डबा खाली काढून द्या आणि त्या डब्यातल्या शेवया काढून द्या थोड्याशा. जावई बापूंसाठी शेवयाची खीर बनवते, आवडेल त्यांना. बर बर कर, तुला काय करायचं ना ती कर. पण हे बघ तब्येतीची काळजी घेऊन करा, नाही तर परत तुझी तब्येत बिघडली ना तर जावय बापू मला दारवदार त्याल. हा मला बोलतेल ती. चल अहो नका काळजी करू, काय नाही होणार मला आता. चला चल चल दे तू काढून. आई, मला बोलावलं का तुम्ही? हो बोलावलंय. कामाचं काय झालं तेच विचारायचं होतं, पण ते राहू देत. तू भलतीच खुश दिसतेस, काय झालंय काय? अहो मी जे केलंय ते ऐकलत ना की तुम्ही भलत्याच खुश व्हाल. असं काय केलंस तू? तुम्ही जी कामगिरी माझ्यावर सोपवली होतीत ना ती अगदी चोख पार पाडली आहे. म्हणजे राणीच्या बाबतीत मी जे तुला करायला सांगितलं होतं त्याची सुरुवात केलीस की काय? हो म्हणजे काय? अहो मी तर म्हणते चांगल्या कामाला उशीर का करायचा? अयो पहिल्याच दिवशी तिच्या हाताला चटके दिलेत, तिचा हात चांगला भाजून काढलाय. काय? कधी? तुम्ही जेवण घेत होतात ना बाहेर, त्यावेळेला तिला किचन मध्ये गाठलं आणि तिला बचावून ठणकावून सांगितलं माझ्या नादी लागायचं नाही. आणि हो, महाडिकांच्या वाईटावर जर तू टपलीस ना तर सतत तुला तुझी लायकी दाखवली जाईल. मग काय, मला उलट बोलल्या बोलल्या तिचा हात कुकरवर दाबून धरला. काय सांगतेस काय? हो, माझ्या डोळ्यातली आग, माझा राग, माझा संताप बघून आहे ना ती अशी थरथरत होती. आई, हो तिचा पेतरलेला ससा झाला होता. अगं पण हे सगळं तिने इंद्राला सांगितलं तर? नाही सांगणार हो. अहो जेवायला बसलो होतो त्यावेळेला हाताबद्दल विचारलं ना भाऊजींनी, तेव्हा कुठे काय बोलली ती? तिच्या तोंडून भ्र निघणार नाही. वा वा वा, अगे हेच तर हवंय मला. उत्तम उत्तम काम केलंस तू उर्मिला. आता हे जे काम तू हातात घेतलंयस ना ते तोवर चालू ठेव जोपर्यंत ती राणी वैतागून स्वतःहून हे घर सोडून जात नाही. आई तुम्ही अजिबात काळजी करू नका. भाडिकांच्या घरातून नाही तिला बस्तान गुंडाळायला लावलं ना तर बघाच, ही उर्मिला किती डेंजर आहे ना हे तिला कळून चुकेल.
अरे वा, हा राणीचा बाप थेट घराकडे का आलाय? चला पुन्हा एकदा याचा पाण उतारा करण्याची आणि त्या राणीचं पडलेलं थोबाड बघायची संधी मिळाली तर. ओ काय इथे वा खाली वा, चला 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 खाली वा खाली वा, इथे इथे इथे. काय लाज वाटत नाही का सारखं सारखं आमच्या दारात यायला? कशाला आला तिथे भीक मागायला? अहो नाही बाईसाहेब, अहो मी तर तुम्ही तर काय, अहो तुम्ही तर आमच्यासाठी खड्डा खणून ठेवलाय. दाराला यायचं आणि पैसे मागायचे. आता काय आबांना आणि इंद्राभाऊजींना गुळ लावायला आलात म्हणजे पैशांचं बंडल मिळेल. बरोबर की चूक? अहो बाईसाहेब, अहो माझं ऐकून तर घ्या. एक शब्दही बोलायचा नाहीये माझ्या पुढे. तुमच्या त्या म्हातारडीचं ऑपरेशन झालंय ना, सगळे पैसे मिळालेत ना, मग काला पुन्हा इथे तुम्ही पुन्हा पैसे मागायला आलात? काय बुवा, आता तुमच्या आजारपणाच्या कुरगोडी सांगायला आलात की काय? का ऑपरेशन ठरवलं तुमचंही जेणेकरून आमच्याकडून पैसे उकळता येतील? तुम्हाला काय वाटतं, महाडिकांच्या दारामध्ये पैशांचं झाड लावले? कधी आलात, हलवलं, पैसे पडले की घेऊन जाल? किती निर्लज्ज आहात बुवा तुम्ही. तुमच्यासारख्या लोकांना बोट दिले ना की तुम्ही हात धरता आणि डोक्यावर बसता. लोक काही संपत नाही तुमचा. किती स्वार्थी आणि निर्लज्ज माणसं आहात तुम्ही. बाई 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 बाई, अहो एवढं बोलले तरी खांबासारखे उभेच आहात की तुम्ही. कोणाची अपेक्षा आहे तुम्हाला? तुमच्या त्या हुकुमाच्या राणीची? कान उघडे ठेवून ऐकायचं. ती हुकुमाची राणी नाही. या महाडिकांच्या घरामध्ये तिला पाय पुसणी इतकी किंमत नाहीये. बाईसाहेब, अहो नका असं बोलू. एक वेळ माझ्याबद्दल बोला, पण माझ्या लेखी का लाडक्या लेकीला बोललं तर लागतंय का खूप तुम्हाला? ऐकवत नाहीये, सहन होत नाहीये. अहो तुमच्या त्याच मुलीला आम्ही आमच्या ह्या घरामध्ये कसं सहन करत असो याची कल्पना आहे का तुम्हाला? कुठल्या अवदसा सुचली तुम्हाला आणि त्या कार्टीला जन्माला घातलं हो तुम्ही? आणि काय हो, तुम्हाला आणि तुमच्या लेकीला उकिरडे फुंकायला हे महाडिकांचं घरच दिसलं? जळूसारखे चिकटलात तुम्ही महाडिकांच्या घराला. तुमची आमच्या घराच्या गेट समोर उभा राहायची लायकी नाहीये. तुम्ही तर थेट आमच्या घरात ठाण मांडून बसलाय. तो आता तोंड काय बघत उभे राहिलात? कशासाठी आलात ते पट पट बोला आणि इथून चालते व्हा. बोला. अहो सुरकीने सगळ्यांसाठी खीर बनवली होती, ती द्यायला आलो होतो. शी, त्या आजारी बायकोनी खीर बनवली ही? अहो त्या खिरीचा पण घाणेरडा कुबट वास येत असेल. लांब धरा ती खीर, लांब धरा. तुम्ही त्या उकिरड्यावरून हा डबा इथे घेऊन आलात आणि तुम्हाला काय वाटलं? आम्ही महाडिक मस्त मजेमध्ये हसत खेळत ती खीर खाऊ असं वाटलं तुम्हाला? आम्ही हायजीन सांभाळणारी माणसं आहोत. हायजीन कळतं का? गटारीमध्ये बेडकासारखी वावरणारी तुमच्यासारखी माणसं, त्यांना काय कळणार आहे हायजीन? ती खीर आत्ताच्या आत्ता फेकून द्या. फेकून द्या ती खीर. हो नाही हो, हो चांगली खीर आहे, जावई बापूला द्या. सुरकीने लय मायाने बनवली आहे. हो, मायनं बनवली खीर? मग शुद्ध तुपातली बनवली असेल नाही? ड्रायफ्रूट घातलेत का त्या? शी, मग अशी कशी खीर आणली तो जावयासाठी तुम्ही? ही घाणेरडी खीर तुम्ही त्यांना खायला घालणार? त्यांचा काय जीव घ्यायचा विचार आहे की काय तुमचा? हो नाही नाही बाईसाहेब, असं काय पण बोलू नका. अहो आमच्या मनात असं काय पण. बास झालं. माझ्यासमोर ही नाटकं करायची नाही का? तुमची सगळी नाटकं मला व्यवस्थित कळतात. ही घाणेरडी खीर कोणी खाणार नाही. आत्ताच्या आत्ता फेकून द्या ती खीर. हो नाही नाही, चांगली खीर आहे हो, असं नका करू बाईसाहेब. फेकून द्या म्हटलं ना? हो असं नका करू. तुम्ही असे ऐकणार नाही. मलाच ओतून द्यावी लागेल.
राणी डबा सोड. डबा सोड राणी. माझा हात सोड राणी. तुझी मोठी जाव आहे मी. माझा हात सोड. माझ्यावर जोर दाखवू नकोस. जोर दाखवत नाही, तुम्ही हट्ट करताय. माझ्या आईनं पाठवलेली खीर आहे ती मी टाकू देणार नाहीये तुम्हाला. तो डबा द्या इकडे. डबा तुला देणार नाही. मी म्हटलं ना, तो डबा माझ्या आईनं पाठवलाय. तिनं माईनं बनवलेली खीर आहे ती. तुम्हाला नसेल खायची ना तर तुम्ही नका खाऊ, मी खाईन, पण ते टाकू देणार नाही तुम्हाला. आता तर मी ही खीर टाकणारच. उर्मिला ताई, तो डबा द्या इकडे. नाही देणार. तो डबा माझ्याकडे द्या, मी सांगते. सोड. ताई तुम्ही डबा ही खीर सोडा. मी फेकून देणार. माझ्या आईनं खूप प्रेमानं पाठवलेली घे तो द्या. देवा, यांना आत्ताच यायचं होतं. काय चाललंय? हा भाऊ, आईनं खूप प्रेमानं माझ्यासाठी हा डबा पाठवला. खीर बनवून पाठवली तिनं. बुवा ती खीर घेऊन आले म्हणून ह्यांनी त्यांचा अपमान केला आणि ही खीर सुद्धा टाकून द्यायला निघाल्या होत्या त्या. आबाओ, ही खीर खराब आहे म्हणून मी फेकून देत होते. आपण सगळ्यांनी जर खाल्ली ना तर आपली तब्येत बिघडेल. तुम्हाला फक्त डबा बघून कसं कळलं आतली खीर खराब आहे ते? अहो, मी मगाशी वास घेऊन बघितला ना, तसा खूपच घाणेरडा वास येत होता. बस करा उर्मिला ताई, खोटं बोलताय तुम्ही. कधी उघडला तो डबा? द्या तू डबा इकडं. तू माझ्या हातातून डबा ओढून घेतलास. पडले असते ना मी. मूर्ख आहेस का?